आणि आता पुढच्या बातमीकडे वळतोय। एक धक्कादायक बातमी आहे नगरमधून। अहमदनगरमध्ये पकडलेल्या बिबट्याला वन विभागाने चक्क चपात्या खायला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। लोणी गावात बिबट्याने एका बिबट्याला जेरबंद लोणी गावामध्ये एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले। मात्र या बिबट्याची सध्या उपासमार सुरू आहे, कारण कामचुकार वन विभाग अधिकाऱ्यांनी मांसाहारी बिबट्याला चक्क चपात्या खायला घातल्या आहेत। त्यामुळे वन विभागाच्या कार्यालय परिसरात पिंजऱ्यामध्ये बंद बिबट्याचे हाल सुरू असल्याचं वास्तव समोर आलंय आणि याबाबत वन कर्मचाऱ्यांवरती कारवाईची मागणी देखील करण्यात येते। वन विभागाने पकडलेल्या बिबट्याला मांस खाऊ घालण्याची तरतूद सुद्धा केलेली आहे। मात्र लोणी इथे वन विभागाच्या कार्यालयात आणलेल्या बिबट्याकडे वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष झालंय। सुरक्षेची कोणतीही काळजी न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई करावी अशी तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात केली आहे। आणि याचाच अर्थात उपासमार होणाऱ्या बिबट्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बिबटे धुमाकूळ घालताना दिसत आहेत। वन विभाग खरं तर यांना जेरबंद करतं आणि जेरबंद केल्यानंतर या बिबट्यांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी देखील वन विभागाची असते। आता मी लोणी येथील वन विभागाच्या कार्यालयामध्ये आहे आणि हा जो पकडलेला बिबट्या आहे याला जवळपास 4 दिवस झालेत याला पकडलेला आहे। मात्र तो 4 दिवसापासून त्याची उपासमार होते आणि अक्षरशः त्याला चपात्या खाऊ घातल्या जात आहेत। आपण जर बघितलं तर हा जर बिबट्या याचा जे भक्ष्य आहे हा मांसाहारी प्राणी आहे आणि त्याला खरं तर मांस खाऊ घातलं पाहिजे असतं आणि वन विभागाला तशी तरतूद देखील केलेली असते। मात्र वन विभाग कुठेतरी हलगर्जीपणा करताना दिसतंय आणि या बिबट्याची उपासमार होते। या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार देखील दाखल केली आहे। काय तुमचं म्हणणं आहे आणि काय तक्रार तुम्ही दाखल केली आहे? मी सकाळी माझ्या कामानिमित्त सामाजिक वनीकरण राहतचे इरिगेशन बंगल्याजवळ कार्यालय इथे आलो होतो। त्यावेळेस मला इथं कोणी गार्ड नसताना एक पिंजरा आढळून आला। मी पाहिला असं त्याच्यात बिबट्या दिसला आणि बिबट्याला चपाती टाकलेली दिसली। तर त्यानंतर मी पोलीस स्टेशनला कळवलं आणि पोलीस स्टेशनकडून मी लेखी कागद घेतला। त्यानंतर मी वन विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना फोन केले। संबंधित वन विभागाचे अधिकारी प्रतिभा सोनवणे, गाढे आणि सुनील मेहरे इथले या कोणीही फोन उचलला नाही आणि त्यामुळे या बिबट्याला 3-4 दिवसापासून इथं बंदिस्त केलेला आहे। हा वन्य प्राणी असून या वन्य प्राण्याला त्याच्या प्रोटोकॉलप्रमाणे खाद्य वगैरे दिलं पाहिजे, त्याला पाण्याची व्यवस्था केली पाहिजे, परंतु इथं गार्ड नाही, त्या पिंजऱ्याला कुलूप नाही आणि इथं 50 फुटावर शाळेतील मुलं खेळत दिसले। तर त्यामुळे त्यांच्या जीव हा जर सुटला तर त्याच्या हिंस्र प्राण्याच्या आघातामुळे या वन्य प्राण्याच्या आघातामुळे मनुष्य प्राण्याला हानी पोहोचू शकते। याची जबाबदारी वन विभागाने उचललेली नाही। जर वन विभागाला पकडलेले बिबटे जर सांभाळता येत नसेल तर त्यांनी हे जे बिबटे आहेत ते किमान दुसरीकडे जंगलामध्ये सोडणं गरजेचं आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। मार्केट यार्डातील घाऊक बाजारात टोमॅटोची आवक घटल्याने दरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे। किरकोळ बाजारात सध्या 1 किलो टोमॅटोची विक्री 60 ते 70 रुपये या दराने केली जाते। बुधवारी 18 ते 28 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध असलेल्या टोमॅटोच्या दरात एका दिवसात 27 ते 40 रुपयांची वाढ झाली आहे। परराज्यातून आणि महाराष्ट्रातून होणारी टोमॅटोची आवक कमी झाल्याने टोमॅटोचे भाव वधारल्याचं व्यापारी सांगतायत। टोमॅटोला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटोचं उत्पादन घेणं बंद केल्यामुळे मार्केट यार्डमधील टोमॅटोची आवक निम्म्यावरती आली आहे। परिणामी आता पुरवठ्याच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने टोमॅटोच्या दरात तेजी आली आहे। मालेगाव, लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याला चाळीत साठवून ठेवलेला कांदा सडू लागल्याच्या संकटाला तोंड द्यावं लागतंय। भावात मोठी घसरण झाल्यानंतर पुढे भाव वाढतील या आशेवर हजारो शेतकऱ्यांनी लाखो टन कांदा चाळीत साठवून ठेवला होता। मात्र बदलत्या हवामानाचा फटका कांद्याला बसत असून वाढत्या तापमानामुळे साठवून ठेवलेल्यापैकी 70 ते 75% कांदा सडू लागल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। अगोदर भाव घसरण आणि आता साठवलेला कांदा सडून खराब झाल्यामुळे दुहेरी संकटात कांदा उत्पादक शेतकरी सापडलाय। राज्य सरकार आता लवकरच नवं सागरी विकास धोरण आणणार आहे आणि त्यात भाडेतत्वावर जमिनी देताना सवलती तसंच हाऊस बोट्स आणि तिकीट दरात सवलत आदींचा समावेश असेल। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच या धोरणाला मान्यता दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। शेजारी राज्य गुजरातशी स्पर्धा करताना सुविधा आणि सवलतींचं पॅकेज देण्यावरती भर असेल। हे धोरण 5/2028 पर्यंत लागू असेल।
सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरती बीडच्या पेंडगाव जवळ भीषण अपघातामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी झालाय। अपघात इतका भीषण होता की गाडीचा चक्काचूर झालाय। मध्यरात्री 2च्या सुमारास गाडीवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला। मुंबईतल्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। काही महाभागांनी चक्क महामार्गावरती घोडागाडी पळवली आहे। भर दुपारी ऐन वाहतुकीदरम्यान ही घोड्यांची शर्यत लावण्यात आली। समुद्रकिनारी पर्यटकांसाठी चालवली जाणारी घोडागाडी पश्चिम द्रुतगती महामार्गावरती पळवण्यात आली आणि या प्रकरणी एका स्वयंसेवी संस्थेनं दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत 4 जणांना अटक केली आहे। नागपूरच्या सावनेरमधील रेल्वे क्वार्टर परिसरात बॅटरीचा स्फोट झाला। या घटनेमध्ये 9 वर्षीय चिराग पाटीलला गंभीर दुखापत झाली आहे। रस्त्यावरती पडलेल्या बॅटरीसोबत हा मुलगा खेळत होता। त्यानंतर बॅटरीचा स्फोट झाला आणि स्फोट इतका भीषण होता की त्यात लहान मुलाच्या डाव्या गालाला गंभीर दुखापत झाली आहे। या लहान मुलाची प्रकृती चिंताजनक आहे। त्या मुलावर शासकीय रुग्णालयातल्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत। इथे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात। पाहत राहा महाराष्ट्र अनलिमिटेड।